तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण फ्रॅक्शन सुरू केलेले. आता कालपर्यंत फ्रॅक्शनचं डेनोमिनेटर सेम असताना आपण फ्रॅक्शनची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन शिकलोय. आणि एक मी डेनोमिनेटर सेम नसताना ॲडिशन पण शिकवली. त्याच्या पुढचे आणखी 2 एक्झाम्पल मी ॲडिशनचे घेते आणि नंतर आपण सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल सुरू करू. चला मग सुरू करूया. बघा 3/5 प्लस 4/3. कालच्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दोघं याच्या टेबल मध्ये हा असला तर मल्टिप्लिकेशन करायचं, पण आता इथं डेनोमिनेटर असं आहे की 5 च्या टेबल मध्ये 3 येत नाही, 3 च्या टेबल मध्ये 5 येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस काय करायचं, याने याला मल्टिपल करायचं आणि याने याला करायचं. कारण तुम्हाला माहिती 5 च्या टेबल मध्ये किती येतात? 5 3 चा 15 आणि 3 5 चा 15. आपल्याला काय करायचं? डेनोमिनेटर सेम करायचं आहे. मग इक्वलचं साइन 3/5 प्लस 4/3. मग इथं मल्टिप्लिकेशन करायचं. 5 3 चा खाली 3 केलं तर वरती कंपल्सरी 3 घ्यायचा. 3 घ्यायला विसरायचं नाही. आणि इथं 3 × 5, इथं 5 तर वरती 5. ही स्टेप लक्षात ठेवा. आता मल्टिप्लिकेशन करायचं. 3 3 चा 9, 5 3 चा 15 प्लस 4 5 चा 20, 3 5 चा 15. डेनोमिनेटर सेम झाला. आता आपण पुन्हा पहिले आपल्या स्टेपला काय करायचंय? फॉलो करायचंय. मग इक्वलचं साइन दोन्हीसाठी एकच 15 देणार आणि 20 प्लस 9 किती होणार आहे तुमचं? 29. हे तुमचं आन्सर. समजलं? तसं सोपं आहे. फक्त 1 स्टेप बाय स्टेप चालायचं. मध्ये कोणती स्टेप गाळायची नाही. स्टेप सोडली की तुमचं उत्तर चुकणार आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. असं बघा 6/4 प्लस 2/5. आता इथं पण 5 आणि 4 काय दोघांच्या टेबल मध्ये येत नाही एकमेक. मग काय करायचं? पुन्हा सेम. 4 ला कितीने मल्टिपल करायचं? 5 ने. 5 ला कितीने? 4 ने. मग एक कॉमन संख्या निघते आपल्याला. 5 4 5 चा 20 आणि खाली 5 तर वरती पण 5 घ्यायला सांगितलंय मी तुम्हाला. आता 5 ला कितीने मल्टिपल करायचं? 4 ने. छेदाला जर 4 ने केलं तर अंशाला पण काय करा? 4 नेच करा. आता बघा 6 5 चा 30, 4 5 चा 20 प्लस 2 4 चा 8 आणि 5 4 चा 20. आला का डेनोमिनेटर सेम? दोन्ही डेनोमिनेटर सेम असताना एकच 20 घ्यायचं आणि 3 प्लस 8 किती झाले तुमचे? 38. इथं बघा मी डायरेक्ट ही स्टेप इथं न लिहिता इथं सुरुवात केली. असं केलं तर काही बिघडत नाही, पण इथलं खालचं नाही काही स्किप करायचं. एक लास्ट. आता बघा तुम्हाला ॲडिशन समजली असेल. एक एक्झाम्पल आपण सबट्रॅक्शनचे घेऊ. सबट्रॅक्शन साठी सुद्धा ही सेम मेथड फॉलो करायची आहे. फक्त तिथं काय करायचं? सबट्रॅक्शन घ्यायचं. -4 2/5. सेम पद्धत वापरायची. 3/4 -2/5. 4 च्या टेबल मध्ये 5 ने, 5 च्या टेबल मध्ये 4 ने. मग दोघांनाच क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. इथं 5 घेतलं की वरती 5 घ्यायचं. इथं 4 घेतलं की वरती 4 घ्या. 3 5 चा 15, 4 5 चा 20. सबट्रॅक्शनचं साइन द्यायला विसरायचं नाही. 4 2 चा 8 आणि 4 5 चा 20. आता आपली नेहमीची स्टेप. दोघांसाठी एक कॉमन 20 घ्यायचा आणि इथं लिहायचं 15 - 8 आणि इक्वल 15 मधनं 8 गेल्यावर किती उरतात तुमचे? 9 10 11 12 13 14 15. किती उरले? 7 आणि अपॉनला 20.
तुमचं आन्सर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.